जेव्हा पेशंट केस गळतात म्हणून माझ्याकडे येतात तेव्हा एकतर त्यांना एक पॅची हेअर लॉस असतो, म्हणजे एखादं चाय लागणे, म्हणजे एखादा पॅच असतो बॅल्ड, आणि किंवा मग खूप केस अचानकच गळायला लागतात एखादा आजारपणामुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा डिलिव्हरीनंतर लेडीजमध्ये, किंवा मग एक पॅटर्न हेअर लॉस म्हणून पेशंट येतात ज्याच्यामध्ये जेंट्समध्ये ही फ्रंट हेअरलाईन जे आहे ती मागे मागे जाते आणि इथून पण विरळपणा होतो. ते जेनेटिक किंवा हॉर्मोनल असू शकतं, आणि फिमेल्समध्ये जिथून भांग पाडतो तिथली जागा विरळ होत जाते. हॉर्मोन्समुळे, जेनेटिक्समुळे ते केस पातळ होऊन मुळासकट नष्ट होतात, म्हणून ते स्कॅल्पवर रिकामी जागा दिसायला लागते. तर कॉज काहीही असू दे, पण हे सगळ्या तिन्ही कॉजेसमध्ये ट्रीटमेंटमध्ये आम्ही खूपदा पेशंटला मिनॉक्सिडिल लोशन लावायला देतो. मिनॉक्सिडिल 2% लोशन फिमेल्समध्ये आणि 5% लोशन किंवा जेल जेंट्समध्ये. तर पॅची हेअर लॉस असू दे किंवा बियर्डवर असू दे, तरी पण हे मिनॉक्सिडिल काम करतं. हे रक्तवाहिन्यांना डायलेट करतं आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन पण वाढवतात, आणि याच्यामुळे हेअर रिग्रोथ पण होते. तर ट्रीटमेंट जेव्हा आपण देतो तेव्हा पेशंटला सांगतो की ट्रीटमेंट प्लस मेंटेनन्स पण करावं लागेल. ट्रीटमेंट जर 4 to 5 months आपण दिली, टॅबलेट्स दिले आणि लावायचं लोशन, शॅम्पू हे सगळं 4 to 5 months केलं, टॅबलेट्स काही हेल्थसाठी, आपल्या केसांच्या हेल्थसाठी, तर हे केसांची आफ्टर 1 to 1.5 month आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात. आणि हळूहळू नवीन केस येऊन त्याची स्पीड असते 1 centimeter per month वाढायची, आणि हळूहळू ते वाढतात आणि 4 to 5 monthsच्या एंडमध्ये खूप चांगलं रिझल्ट दिसतात केसांमध्ये. आणि त्याच्यासोबत आपण काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो, जे काही कमी पडलं आहे बॉडीमध्ये. सपोज कुणाला हिमोग्लोबिन, फिमेल्समध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, फेरिटिन कमी असतं, B12 डेफिशियन्सी खूपदा असते. तर असं एक रूल आउट करून ते जेव्हा ट्रीटमेंट होते त्याच्यानंतर मग प्रश्न येते की आता मेंटेनन्स. खूपदा पेशंट मेंटेनन्स विसरून जातो, तर त्या मेंटेनन्समध्ये हे मिनॉक्सिडिल लोशन 1 ml ट्वाईस डेली लावत राहायला पाहिजे. तर पेशंटचा प्रश्न आहे की हे किती दिवस लावायचं, किंवा मग हे बंद केल्यावर अजून जास्त केस गळतील का? तर अजून जास्त केस गळत नाही. तुमचे केस आधीसुद्धा गळतच होते, मग ट्रीटमेंट अचानक सगळं बंद केल्यावर तेच केस गळत राहतात आपले. पण पेशंटला असं वाटू शकते की ते बंद केल्यामुळे हे गळत आहे म्हणून आपण चालूच करत नाही, असं काही लोक मनात धारणा करतात, पण हे चुकीची आहे. मिनॉक्सिडिल लोशन खूप छान आहे, खूप छान इफेक्ट येतात, त्यामुळे ते चालू पण ठेवायला पाहिजे मेंटेनन्ससाठी. कारण की जर पेशंटला मेल पॅटर्न हेअर लॉस किंवा फिमेल पॅटर्न हेअर लॉस आहे, तर त्याची ते प्रक्रिया ऑलरेडी जेनेटिक्स आणि हॉर्मोनल कॉजेसमुळे चालू झाली आहे शरीरात, तर ती खूप फास्ट होईल. समजा 25 ते 30 वयापर्यंत पूर्ण बॅल्डनेस होऊन जाईल. पण जर का ट्रीटमेंट आणि मेंटेनन्स लोशन चालू ठेवलं तर ते स्लोली होईल. म्हणजे जे 5 वर्षात गळणार आहेत ते पुढे 10-15 वर्ष टिकून तरी राहतील डोक्यावर ते केस. तर याला म्हणायचं मेंटेनन्स आणि केअर. म्हणजे जसं आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, आपल्या बॉडीची आणि टीथची काळजी घ्यायला, तसंच ते हेअरची काळजी घ्यायला आपण ते 1 ml लावायला पाहिजे. जास्त काही वेळ लागत नाही. एका वाटीमध्ये 1 ml घेऊन बोटानी या भागात लावायचं आहे, मागे नसते लावायचं. तर हे सिंपल आहे खूप. जर आपण केली हॅबिट तर ते खूप युजफुल आहे. त्याचा उलट विचार नाही करायचा की हे खूप दिवस लावावं लागते, मग बंद केलं तर अजून जातील, मग चालूच करत नाही, असं नाही करायला पाहिजे. एखादा पेशंट आहे ज्याला त्याच्यानी ॲलर्जी आहे, फोडं येतात किंवा खाजवते, अशा पेशंटला आपण मग ओरल मिनॉक्सिडिल किंवा अजून दुसरं काही विचार करू शकतो. पण या ड्रगबद्दल जे काही लोकांमध्ये मीथ पसरलेलं आहे की हे चालू ठेवलं तोपर्यंत राहतात केस, मग नाही राहत, हे चुकीचं आहे. तर हे खूप छान औषध आहे, आणि सगळ्यांनी हे जेव्हा डॉक्टर देतात त्याची काही साईड इफेक्ट नसतील, खाजवत नसेल, ॲलर्जी नसेल, तर हे वापरायलाच पाहिजे आणि मेंटेनन्समध्ये कंटिन्यू पण ठेवायला पाहिजे.